महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। दोघेही राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत। राज यांना दोघेही त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये सभा घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती मिळते। राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय आणि त्यामुळे आता दोघेही त्यांना सभा घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती मिळते। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे राज ठाकरेंची भेट घेणारे, काय अधिक माहिती मिळते? काही क्षणापूर्वीच ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभेचे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि लगेच दोघंही जे उमेदवार आहेत ते ऍक्शन बोर्डवरती आलेले आहेत। त्यांनी शिवतीर्थ गाठलेलं आहे, राज ठाकरेंच्या घरी ते पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंची ते भेट घेत आहेत। महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिलेला आहे आणि राज ठाकरे हा ठाणे आणि कल्याण डोंबिवली इथे महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे, मनसे खूप महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे। त्या संदर्भातली ही भेट आहे। त्याचबरोबर ठाणे आणि कल्याण डोंबिवली इथे राज ठाकरेंनी एखादी तरी सभा घ्यावी अशी विनंती ही या दोघांकडनं करण्यात येणार आहे। आता राज ठाकरे या विनंतीकडे कसं बघतात? खरं तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली येथे मनसेचा गड एकेकाळी मनसेचा गड होता, मनसेची एक ताकद होती, त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका आणि मनसेची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठी ही महत्त्वाची भेट समजली जाते। नक्कीच धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय की महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे चांगल्याच प्रकारे ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ते आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांची भेट घेत आहेत।